नमस्कार. तर आज आपण घेऊन येणार आहोत गाजर हलवाची पूर्ण रेसिपी. तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. हॅलो, मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत अर्धा किलो गाजराचा हलवा. फक्त अर्धा किलो गाजराचा हलवा नाही करणार आपण, तर अर्धा किलो गाजरमध्ये आपण अर्धा कप साखर आणि अर्धा कप दूध यामध्येच हा हलवा आपण तयार करणार आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी आपण गाजर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बटाट्याचं साल काढायचं असतं. त्याने याची गाजराची साल काढून घ्यायची. साल काढून झालं की किसणीच्या साहाय्याने गाजर किसून घ्यायचं. आता कढईमध्ये तूप 2 चमचे घालायचे आणि त्यामध्येच आपण ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेऊया. ड्रायफ्रूट भाजून झाले की आपण किसलेलं गाजर यामध्येच टाकून साधारणपणे 2 ते 4 मिनिट परतून घेऊया आणि 2-4 मिनिटांनी आपण यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेऊया. साखर टाकल्यानंतर गाजर आपण अजून 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे पूर्ण साखर वितळू द्यायची. आता साखर वितळल्यानंतर आपण घरी जे तापवलेलं दूध असते त्याच्यावरची साय घेतली आहे आणि साय अर्ध्या कपला पण जरा कमीच आहे. ते आता यामध्ये जराशी अशी मिक्स करून घेऊया. आता यामध्ये साय पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. आता साय पूर्णपणे यामध्ये मिक्स झाल्यानंतर 2 मिनटं आपण शिजायला ठेवूया व्यवस्थितपणे. आता यामध्येच आपण अर्धा कप दूध घालायचं आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की आपण आता एक साधारणपणे 5 मिनिट झाकण ठेवून शिजायला ठेवूया. आता तुम्ही बघू शकता आपण 5 मिनिटांनी बघणार आहोत. तर आता 5 मिनिटं झालेले आहेत. हा बघा, गाजरचा हलवा शिजून तयार झाला आहे. थोडंसं यामध्ये दूध आहे, पूर्णपणे कोरडा झालेला नाही. तर अगदी मऊ असा शिजला आहे, तुम्ही बघू शकता. दिसायला तर छान झाला आहे. अजून थोडासा घट्ट करावा लागेल, त्यामुळे अजून एक 2 मिनटं आपण परतत राहूया, म्हणजे थोडासा घट्ट होईल. आता तुम्ही बघू शकता हा हलवा 2 मिनिटांनी असा पूर्णपणे सुकला आहे. हे बघू शकता तुम्ही, दिसायला एकदम सुरेख झाला आहे. तर आता यामध्येच आपण विलायची पूड टाकूया, म्हणजे चवीला अजून छान होईल. आणि विलायची पूड टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊयात. तर आपला गाजर हलवा पूर्णपणे तयार झाला आहे. तर तुम्हाला मंडळी कसा वाटला माझा गाजर हलवा कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जे बेल आयकॉन येते त्यावर ऑलवर टिक करा, म्हणजेच माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही रेग्युलर माझे व्हिडिओ बघत राहाल.